श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी आपल्याला शुक्रवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आली आहे. परंतु आज सगळ्यात पहिला आपले जे गुरु आहेत, ते आपले शिक्षक आहेत, त्यांना आजच्या शिक्षण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा दिवस जो आहे शिक्षकांचा आहे, आपल्या विद्यार्थ्यांचा आहे. आणि प्रत्येक व्यक्ती हा विद्यार्थी असतो आणि प्रत्येक व्यक्ती हा शिक्षकही असतो. जीवनातला प्रत्येक समस्याला तोंड देत तो पुढे जातो, तो विद्यार्थी असतो आणि त्याच्यातून यश मिळवतो आणि त्याला जे मार्ग दाखवतो तो शिक्षक असतो. तर आजच्या या पवित्र दिवी आणि आपल्या या सगळ्या विश्वातल्या शिक्षक दिनाबद्दल आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आज आपण शुक्रवार दिवस आहे, तर या महिलांचा दिवस आहे, त्याच्यामुळे महादेवी महालक्ष्मींचा आपल्या कुलस्वामींचा आज आदर करायचा आहे. त्यांना हळदी कुंकू फुलं वाहायची आहे, लाल गुलाब वाहा. आज आपल्या शिक्षकांना लाल गुलाब द्या, आपल्या आवडत्या व्यक्तींना लाल गुलाब द्या. जे आपले बॉस आहेत तेही आपले मार्गदर्शकच आहेत, तेही आपले शिक्षक आहेत, त्यांनाही आज तुम्ही लाल गुलाब द्या. सगळीकडे आपल्या घरामध्ये आपले सासू आहेत किंवा पती आहेत, तेही आपले शिक्षक आहेत, किंवा आपली पत्नी आहे ती पण आपली शिक्षिका आहे. आई वडील थोर सगळ्यांना आज लाल गुलाब देऊन तुम्ही आजचा दिवस साजरा करायचा आहे. आज शुक्रवार आहे, तर गणेशजींना हळदी कुंकू आणि दुर्वा फुल व्हायचं आहे. लाल गुलाब नक्कीच पहा. त्याचप्रमाणे तुम्ही आज शंकराच्या पिंडीवर जल अर्पण करायचं आहे आणि लाल गुलाब अर्पण करायचे, बेल अर्पण करायचं आहे. फारच जवळ आपण आलेलो आहे चंद्रग्रहणाच्या आणि त्याच्याबद्दलही आपण यापुढे बोलणार आहोत. पण आजच्या या शुभदिनी शुक्रवार आहे, त्याच्यामुळे महिलांनी खूप नटात सजा आजचा दिवस साजरा करा, कारण उद्या गणेशजी विसर्जन होणार आहेत. आणि आजच्या ह्या सुंदर दिवशी आपला दिवस चांगला करा. तुळशीला दिवा लावा, घरामध्ये दिवा लावा, धूपबत्ती फिरवा, गुलाबाच्या अगरबत्ती लावा, गुलाबाचं अत्तर कानाच्या मागे वगैरे हाताला सगळीकडे लावा, ज्याने आपण स्वतः खूप सुगंधित राहिलं पाहिजे. आणि जिथे सुगंध दरवळतो तिथे नक्कीच सुखही दरवळतं आणि लक्ष्मी तिथे प्रसन्न होऊन येते. दाराच्या बाहेर सुद्धा थोडं रांगोळी किंवा गुलाबाच्या फुलांचा तुम्ही करा. गुलाबाचं जल असेल त्यांनी लादी वगैरे पुसा, बाहेर सडा टाका गुलाबाच्या जलाचा, त्याच्याने सुगंध येतो. जर तुमच्याकडे गुलाबजल किंवा गुलाब अत्तर अवेलेबल झालं तर शंकराच्या पिंडीवर तुम्ही पाण्यामध्ये थोडं अत्तर किंवा गुलाबजल अर्पण करून शंकराच्या पिंडीला सुद्धा तुम्ही आज गुलाबजल देऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला आज सगळीकडे सुगंधित व्हायचं आहे आणि आपणही सुगंधित राहायचंय आणि स्माईल ठेवायचंय. तर पुन्हा एकदा हॅपी टीचर्स डे आणि श्री स्वामी समर्थ.